तर काय म्हणता पोट्टे हो, कसे आहात तुम्ही? बऱ्याच दिवसाच्या बाद आपल्या आयडीवर ब्लॉक पडून राहिला रे बा. तर आपण गेलतो रे बा दादा ब्राह्मणवाडा थडीले. तर तुम्ही मला सांग कायले रे बा. तर आपण गेलतो डायरेक्ट सोलरचं मीटर लावायले. तिथं रे बा आपलं अड्डूबू कनेक्शन करून राहिलं रे बा मीटरची वायरिंग. तर मीटरची वायरिंग चालू होती रे बा आणि तसा होती रे बा लिफ्ट. तर डायरेक्ट आपण लिफ्टमध्ये बसलो सारखं आपण वरती लिफ्टच्या वरती चाललो होतो रे बा. तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट होती रे बा दुकानाच्या बाहेरून सन्या इले काही सपोर्ट नव्हता. डायरेक्ट आपण आलो होतो वरती. मग वरती आले तिथं तर बम दिसला रे बा. सोफे होते, साऊंड बार होतं, सगळ्याच वस्तू होत्या रे बा इथं. मग आलो रे बा आम्ही डायरेक्ट वरती. मग वरती आल्यावर काय रे बा LCBची बॉक्सची मग त्या दादानं चुकली होती रे बा वायरिंग. त्या दादा करून देऊ राहिले डबल वायरिंग सन्या. त्या दादानं पहिले वायरिंग पाहिली रे बा LCB बॉक्सची. तर वायरिंग काही चुकली नाही म्हणे. मग चालले डायरेक्ट सोलरच्या वरती. सोलर किलर पाहिलं देईन. सोलरचं कनेक्शन बरोबर आहे म्हणे. मग डायरेक्ट आपला तर आपण आलो डायरेक्ट मग खाली. तर मग त्याच्यात आपल्याला करायचं होतं रे बा जनरेशन मीटरचं कनेक्शन. तर आपला अड्डूबू करून देऊ राहिलं रे बा कनेक्शन. तर आपला अड्डूबू करून राहिलं रे बा कनेक्शन. तर कनेक्शन झालं रे बा डायरेक्ट सुरू. डायरेक्ट मीटर लागलं रे बा. तर आपल्याला लावत होते रे बा शाळेत एक मीटरचं. तर आपण आलो डायरेक्ट शाळेच्या अंदर रे बा. तर आपल्यासोबत होते रे बा चपराशी हे होते ते इथं आपल्याला लावत होते रे बा मीटरही घेतलं रे बा. आपला अड्डूबू लावून घेऊ राहिलं रे बा मीटर. तर हे मीटर लावावं लागते रे बा चालू लाईनीत. हे मीटर काही माहीत नाही रे बा पुरी पेटीत आपल्याला पुरं खोलून सने मीटर लावावं लागत होते रे बा तिथं. आता इथं रे बा ऊन तर बम भयानक लागे रे बा. आणि ते मीटर होतं रे बा उन्ही. सूर्य तर एकदमच तपला होता. घेतलं ना मग आपल्या अड्डूबूने मीटर लावून सन्या दिलं ना पेटीत पॅक करून सन्या. तर वायरिंग चालू होती रे